नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ट्रेडिंग कोर्स बिगिनरसाठी लॉन्च केला आहे. त्यातील आपण आज 6वा चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे बेस्ट स्ट्राईक प्राईस फॉर ट्रेड. ठीक आहे. तर आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी कोणती स्ट्राईक प्राईस यूज करायचे ना, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये येतात पहिले म्हणजे बघा, पहिले येते ती म्हणजे OTM येते, दुसरं म्हणजे ATM येते आणि तिसरं म्हणजे ITM येतं. हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा अंडरस्टूड म्हणजे पहिल्यांदा काय करूया की आपण समजून घेऊया की नेमकं काय असतं. म्हणजे जे आपण म्हणतो ना ऑप्शनच्या, जे आपण आता बोलतो OTM, ATM आणि ITM, हे काय असतं ना, ते आपण ऑप्शन चेनवर पाहूया. ठीक आहे. आता एक तुम्हाला इथं प्रॅक्टिकल दाखवतो. हे असं, एक मिनटं. ठीक आहे. बघा, ही एक ऑप्शन चार्ट जेव्हा ओपन करेल ना, तेव्हा तुम्हाला इथं पाहायला मिळेल की असं एक आपल्याला एक चार्ट पाहायला मिळतो. इथं लिहिलेलं असतं CE आणि ह्या साईडला लिहिलेलं असतं PE. ठीक आहे. काय म्हणतोय मी, इथं CE PE असं लिहिलेलं असतं. आता बघा, इथं जे असतं का, ही लाईन बरोबर जी आडवी लाईन आहे, ही आडवी लाईन, ही लाईन, ह्या लाईनला आपण कन्सिडर करायचं की ATM. म्हणजे ATMचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा सांगतो मला. ATM म्हणजे ॲड द मनी. काय म्हणतोय, ॲड द मनी. ठीक आहे. ॲड द मनी म्हणजे समजा मार्केट आता समजा चालू असेल 53,000ला, तर 53,000 इथं बघा, 53,000 सांगतोय मी. तर तुम्हाला 53,000चा स्ट्राईक प्राईस आपल्याला घ्यायचा आहे. जर आता जर मला वाटत असेल मार्केट वरच्या साईडला जाणार आहे, तर मी काय करणार, ATMचं 53,000चा CE काय करणार, बाय करणार. काय म्हणतोय समजलं? 53,000चा CE मी बाय करणार जर मार्केट वर जाणार असेल तर. आणि जर मार्केट समजा खाली जाणार असेल तर मी ATM 53,000चा, काय म्हणतोय मी, 53,000चा PE काय करणार, बाय करणार. 53,000चा PE मी बाय करणार जर मार्केट खाली जाणार असेल तर. खाली म्हणजे ह्या साईड डायरेक्शनला. ठीक आहे. तर मी काय करणार, PE बाय करणार. आणि जर वर जाणार असेल तर मी 53,000चा CE बाय करणार. हे तर तुम्हाला समजलं. तर ATM समजलं. आपण पुढं काय बघूया की हे सगळं जे मेन चार्ट आहे ना, मेन चार्टवर आपण हे सगळं पाहणारच आहोत. काय म्हणतो मी, मेन चार्टवर आपण हे पाहणारच आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल. काय, आता आपण ही सगळी थिअरी बघतोय, पण प्रॅक्टिकल म्हणजे जे मेन चार्टवर गेला ना, तर आपण हे जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण पाहणार आहोत की नेमकं ATM कुठं असतं, OTM कुठं असतं आणि ITM कुठं असतं, आणि त्याची स्ट्राईक प्राईसचे व्हॅल्यू काय होतात ते पण चेक करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा काय आहे की OTM. मग आता तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो. OTM म्हणजे काय, काय म्हणतोय मी, OTM म्हणजे काय असतं. OTM म्हणजे समजा आता मी ट्रेड करत असेल, मार्केट ट्रेड करते 53,000ला. काय म्हणतोय मी, 53,000ला मार्केट काय करते, ट्रेड करते. सध्या मार्केटची प्राईस कुठं चालू आहे, 53,000 ही मार्केटची प्राईस चालू आहे. आणि नंतर काय होतंय की मी ट्रेड करतोय OTM म्हणजे आउट ऑफ द मनी. लक्षात ठेवा, काय म्हणतोय मी, आउट ऑफ दी मनी, सगळं जे चार्ट आहे ना, प्रॅक्टिकल चार्ट, त्यावर पाहणार आहोत. ठीक आहे. OTM म्हणजे काय ते पण सुद्धा. नंतर काय येते बघा, नंतर येते ती म्हणजे ATM तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. ATMचा अर्थ काय आहे, ATMचा अर्थ असा आहे की ते बरोबर स्ट्राईक प्राईस किती चालू आहे, 53,000. तर ह्या स्ट्राईक प्राईसलाच मी काय करणार, CE आणि PE बाय करणार. आणि राहिलेलं ती म्हणजे ITMचा अर्थ असतो की इन द मनी ट्रेड करणे. इन द मनी म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसपासून मी काय करतोय की त्याच्यापासून लांब, त्या स्ट्राईक प्राईसपासून लांब, काय म्हणतो, त्या स्ट्राईकपासून लांब मी काय करतोय, ट्रेड करतोय. हे ठीक आहे. हे म्हणजे ITM म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसपासून लांब आपण ट्रेड करतो. ठीक आहे. आता नंतर काय बघा, आपण काय काय करणार आहोत ह्यामध्ये. आता जे स्ट्राईक प्राईस चूज करतोय आपण, OTM, ATM किंवा ITM, त्यापासून आपल्याला किती रिस्क आणि रिवॉर्ड मिळेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. नंतर बघा, जर मार्केटमध्ये अजून तुम्हाला OTM आणि ATM झिरो का होतं ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. आणि लास्टला व्हिडिओच्या एंडिंगला सिक्रेट पॉईंटसुद्धा आपण सांगणार आहोत. ठीक आहे. चला आता आपण काय करूया की थेअरीचं नॉलेज झालेलं आहे, आपण आता प्रॅक्टिकल नॉलेजला डायरेक्ट जाऊया. ठीक आहे. प्रॅक्टिकल नॉलेजला आपण आता शिफ्ट होऊया.
बघा आपण आता काय केलो आहे की मेन चार्टवर प्रॅक्टिकल ॲनालिसिस करणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा बँक निफ्टीचं चार्ट ओपन केला आहे आणि मार्केट बघा 53,000 कुठं रन करतं आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय करूया की ऑप्शन चार्ट जे आहे ना ओपन करूया. ऑप्शन चार्ट ओपन करूया. ठीक आहे, ऑप्शन चार्ट ओपन झालेला आहे बघा इथं. ऑप्शन चार्ट ओपन झाला. आता मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो OTM, ATM आणि ITM काय असतं. ही तुमची स्ट्राईक प्राईस झाली. ठीक आहे, ही स्ट्राईक प्राईस तुमची जसे आता सध्या मार्केट कुठं रन करते 53,000ला रन करत आहे आणि तिथून मार्केटमध्ये तुम्हाला दिसतात बघा ही स्ट्राय दिसतात 52,900, 52,800, 52,700. तसंच वरच्या साईडला 53,100, 53,200, 53,300 असं तुम्हाला हे पाहायला मिळतं. ठीक आहे, तर आपण काय करूया पहिल्यांदा एक लाईन असे 2 लाईन ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, ही 2 लाईन ड्रॉ करून झाल्या आहेत. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिल्यांदा ATM काय म्हणतो मी ATM, कारण की सिम्पल होईल. ATMचा अर्थ काय आहे की मार्केट समजा आता 53,000ला रन करत आहे, बरोबर. 53,000ला रन करत आहे, तर मार्केटच्या CE साईडला जिथून तर समजा आपण काय म्हणतोय की CE साईडला इथून मार्केट काय होणार आहे 53,000 पासून वर जाणार आहे. तर मी काय करणार 53,000चा CE ॲट द मनी काय करणार बाय करणार. काय म्हणतो मी ॲट द मनीचं काय करणार बाय करणार 53,000चा. जर मार्केट समजा इथून काय होणार आहे खाली जाणार आहे तर मी काय करणार 53,000चा PE काय करणार बाय करणार. मार्केट काय होणार असेल तर खाली जाणार असेल तर काय करणार 53,000चा जी PE आहे ना तो काय करणार बाय करणार आणि वर जाणार असेल तर CE. ठीक आहे, पण आता माझ्याकडे कसं सांगतोय की समजा मला आहे ना की जास्त रिस्क घ्यायची नाही. काय म्हणतो मी जास्त रिस्क घ्यायची नाही, तर मी काय करतो माहिती आहे का OTMला जातोय. काय म्हणतो मी OTMचा अर्थ काय असतं आउट ऑफ द मनी. काय म्हणतो मी आउट ऑफ द मनी म्हणजे त्या स्ट्राईक प्राईस पासे अजून मार्केट त्यापर्यंत मार्केट जाईल. ठीक आहे, म्हणून मी काय करतोय आउट ऑफ द मनी ट्रेड करतोय. म्हणजे कुठं समजा मार्केट 53,000ला ट्रेड करत असेल तर मी CE घेताना कुठला CE घेणार बघा सांगतो. CE घेणार कुठला CE घेणार आउट ऑफ द मनी. तो म्हणजे ही दिसते तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आउट ऑफ द मनी कुठलं असतं. हे झालं आउट ऑफ द मनी, परत हे झालं आउट ऑफ द मनी. ही आहे इन द मनी आणि ही आहे इकडचं पण इन द मनी. ठीक आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता OTM म्हणजे बघा OTMला काय होतं की मार्केट समजा 53,000ला आहे. काय म्हणतो 53,000ला, मग आपण कन्सिडर काय करतोय की आउट ऑफ मनी एंट्री घेतोय. आउट ऑफ मनी म्हणजे काय की 53,200ला मार्केट इथं येईल. काय म्हणतोय मी 53,200ला मार्केट येईल म्हणून काय करतोय 53,200चा CE काय करतोय मी बाय करतोय. काय करतोय CE बाय करतोय. ह्याच्यामध्ये काय ना रिस्क पण तेवढं राहते, रिस्क पण लो राहते आणि रिवॉर्ड पण लो राहतो. काय म्हणतोय रिवॉर्ड पण लो. रिवॉर्ड असतो ना तो सुद्धा आपला लो राहतो. ठीक आहे, पण इथं प्रॉब्लेम काय आहे की जास्त जे व्होलॅटिलिटी किंवा आपलं जे टार्गेट आहे ना टार्गेट जे मिळण्याचे जे चान्सेस आहेत ना ते असतात ते कमी असतात. काय म्हणते टार्गेट जे मिळण्याचे चान्सेस असतात ते कमी असतात कारण की तिथं जास्त आपल्याला व्होलॅटिलिटी सुद्धा पाहायला मिळू शकते. ठीक आहे, आता नंतर बघा आउट ऑफ द मनी जर PE म्हणजे मला मार्केट सांगायचं आहे की इथून मार्केट काय होणार आहे खाली जाणार आहे. मग मी काय करतोय की खाली जाणार म्हटल्यानंतर मी आउट ऑफ द मनी कुठली स्ट्राईक प्राईस घेतोय बघा. आता की समजा 53,000ला रन करतोय तर आपण काय म्हणतोय की मार्केट 53,000 पासून किती येईल 52,700 येईल. म्हणून मी काय करतोय 52,700चा OTM काय करतोय मी बाय करतोय. ती बघा आता काहीतरी 225ला चालू आहे आणि ATMचं किती चालू आहे 337. म्हणजे ATMला ट्रेड करायचं असेल तर मला किती कॅपिटल लागेल 337 इंटू 1 लॉटची काय असेल ती प्राईस तुम्हाला तेवढी द्यावी लागते. पण OTMला त्यापेक्षा कमी. पण इथे काय आहे की इथं तुम्हाला रिवॉर्ड पण कमी मिळणार आहे आणि रिस्क पण तेवढीच रिस्क कसे लोच राहणार आहे मान्य मला कारण की रिस्क पण लो आहे पण रिवॉर्ड पण तुमचा कसा असणार आहे लो राहणार आहे. ठीक आहे, आता ATM तर तुम्हाला सांगितलं ATM म्हणजे कुठं ट्रेड करणे डायरेक्ट जिथं मार्केट आहे ना त्या स्ट्राईक प्राईसलाच. ATM म्हणजे समजा आता 53,000लाच रन करते तर मी काय करतोय 53,000चा CE बाय करतोय जर मार्केट वर जाणार असेल तर. जर मार्केट समजा 53,000 पासून खाली जाणार असेल तर काय करतोय 53,000चा PE बाय करतोय. ठीक आहे, आता राहिलं ते म्हणजे ITM का म्हणजे रिस्क आहे ते सांगतो. जर तुम्ही डायरेक्टली काय म्हणतोय ITMला जात असाल पहिले सुरुवात करताना कधी पण लक्षात ठेवा की OTM पासून करा नंतर ATMवर या. पहिल्यांदा सुरुवात बघा सांगतो OTM पासून करायची.
कारण ते बिगिनर आहेत आपण. नंतर ATM पासून करायची आणि नंतर राहिलेली ती म्हणजे ITM कधी करायची, जर तुम्ही प्रोफेशनल झाल्यानंतर. ITMचा अर्थ काय सांगतो मला पहिल्यांदा. आता मार्केट कुठे रन करते, 53,000 रन करते बरोबर. आता ही CE झाला. ITMचा अर्थ काय असतं की इन द मनी. काय म्हणतोय, इन द मनी म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसपासून मी लांबचं कुठंतरी काय करतोय, बाय करतोय. लांबचं म्हणजे समजा ते ऑलरेडी, बघा काय म्हणतो मी, इन द मनी, सॉरी लांबचं म्हणजे ऑलरेडी मार्केट तिथून गेलेलं आहे. आता बघा 53,000 आहे मार्केट, काय म्हणतोय 53,000 आहे. की काय करतोय मी बाय करताना, कुठं बाय करतोय, 52,700ला काय करतोय, CE बाय करतोय मी इन द मनी. ठीक आहे. आणि तसंच सेम साईडला PEला जर मार्केट समजा इथं होतं, जर PEला मी काय जर बाय करत असेल तर काय करतोय, 53,200चा PE इन द मनी बाय करतोय. कारण इथं तसं तुम्हाला रिस्क पण तशीच राहील, रिस्क पण हाय राहील तुमची, रिस्क पण हाय राहील आणि रिवॉर्ड पण तुमचा हाय राहील. ठीक आहे, रिस्क पण हाय आहे, रिवॉर्ड पण हाय आहे. चला, आता नंतर मी तुम्हाला म्हणलेलं की सिक्रेट पॉईंट, जो सिक्रेट पॉईंट आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणलेलं. आणि त्याच्या अगोदर होता ते म्हणजे ATM. तुम्हाला एक मिनटं, त्याच्या अगोदर होतं ते ATM आणि OTM 0. ATM आणि OTM हा 0 होतो, कारण की एव्हरी एक्सपायरला हा आहे ना ATM OTM जेवढे असतील, तर हे 53,000 चालू आहे. तिथून समजा हा असेल OTM, हा झाला इथला ATM. हा सगळे काय होणार, हे साईडचे सगळे एक्सपायरी दिवशी 0 होणार आणि ह्या साईडचे सगळे PEचे सगळे जेवढे PE आहेत ना, सॉरी इकडचे हे सगळे 0 होणार. एक मिनिट क्लिअर. हां, हे सगळे काय होणार, 0 होणार. कधी, एक्सपायरी दिवशी OTM वाले. आणि ही ATM सगळे 0 होणार. सेम अपोजिट साईडला PEच्या हे सगळे काय होणार, 0 होणार. आणि ॲड द मनीचा पण 0 होणार. म्हणजे हे सगळे 0 होणार एक्सपायरी दिवशी. आणि ज्या तुम्हाला म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सिक्रेट पॉईंट सांगणार होतो ते म्हणजे सांगतो. तो म्हणजे समजा तुम्ही ऑप्शन चॅन ओपन केलं, तुम्हाला ही OI बिल्ड दिसत असेल किंवा व्हॅल्यूम दिसत असेल, ते आहे ना इम्पॉर्टन्स देतं. कधी जर सगळेच अनालिसिस करत असाल, म्हणजे की मार्केट कुठं सपोर्ट घेतं आहे, कुठं रेजिस्ट्रेशन घेतं आहे, हे करतं मॅटर. पण जर तुम्हाला ॲक्युरेट एंट्री घ्यायची असेल, म्हणजे हे सिक्रेट पॉईंट आहे, जर तुम्हाला ॲक्युरेट एंट्री घ्यायची असेल ना, तर तुम्हाला टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. काय म्हणतो मी, टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला काही गरज नाही लागणार OI किती बिल्ड झाला आहे आणि व्हॉल्यूम किती आहे. काय म्हणतो, समजलं. ठीक आहे, एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये. फक्त OTM म्हणजे काय असतं, ATM म्हणजे काय असतं आणि ITM म्हणजे काय असतं. ठीक आहे, समजलं ना. तर काय जर प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. बाय.